IVP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या शिक्षकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना कळंब गावात उघडकीस आली आहे। या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असून पालकवर्ग मुलींच्या शाळेतील सुरक्षिततेबाबत चिंतेत आहे। गुन्हा दाखल आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर बदलापूर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र आरोपीच्या नातेवाईकांनी या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला लाखो रुपयांचे आमिष दाखवले असे आरोप होत आहेत। या प्रकारामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अकोले तालुक्याची प्रतिष्ठा डागाळली आहे। तालुक्यातील पालकवर्गाचा संताप, या घटनेनंतर पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मुलींना शाळेत पाठवायचे की नाही असा प्रश्न अनेक पालकांना सतावत आहे। अशा घटनांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। गुरु शिष्य संबंधावर काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे शाळेतील वातावरणावर नकारात्मक परिणाम झाला आहे। प्रशासनाची भूमिकेवर प्रश्नचिन्ह। अशा गंभीर घटनेवर प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याऐवजी मौन पाळले आहे। आरोपीला तात्काळ निलंबित करून कठोर शिक्षा करण्याची मागणी पालकवर्ग करत आहेत। जर प्रशासनाने अशा घटनांकडे दुर्लक्ष केले तर कायदा केवळ कागदावरच राहील अशी भीती व्यक्त होत आहे। सुरक्षेची मागणी। घटनेनंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून शाळांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली जात आहे। यात CCTV कॅमेरे बसवणे, शिक्षकांचे वैयक्तिक चारित्र्य तपासणे तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण तयार करणे यांचा समावेश आहे। यापुढे अशी घटना घडू नये यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे। आरोपीला कठोर शिक्षा देऊन इतरांना धडा शिकवला जावा अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत। न्याय प्रक्रिया जलद गतीने पार पाडून दोषींना शिक्षा झाली तरच पालकांचा शाळांवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल। अशा घटनांमुळे शाळा ज्या ज्ञानाचे मंदिर मानले जातात त्या विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित वाटू लागले आहेत। प्रशासनाने या प्रकरणी कडक भूमिका घेऊन दोषींना शिक्षा केली तरच मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करणे शक्य होईल। पालक वर्ग आणि सामाजिक संस्थांनी यावर एकत्र येऊन कठोर उपाययोजना राबवण्याची गरज आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे AKLgavkari@gmail.com।